श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमः. शोषणं भवसिन्धोश्च ज्ञापनं सारसम्पदः गुरोः पादोदकं सम्यक तस्मै श्री गुरुवे नमः. परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या 1799व्या भागाचं मी पठण करीत आहे. आज फाल्गुन अमावास्या, शनिवार दिनांक 29 मार्च 2025. उपदेशामृत संग्रह भाग 7 या ग्रंथातील भगवान श्री दत्तात्रय सत्संग मंडळ मुंबई दिनांक 16/7/1994 बैठक क्रमांक 174. परमपूज्य महाराजांनी वेळोवेळी भक्तांशी केलेले हितगुज भाग 27. या भागात आपल्या प्रासादिक वाणीतून परमपूज्य सद्गुरू पुढे म्हणतात, सर्वसामान्य माणसाला दैव कधीच साथ देत नसते. तसेच आमच्यासारख्या ईश्वरी अनुभूती लाभलेल्यांनाही सर्व काळ दैव साथ देत नसते. भगवंत फार न्यायप्रेमी असल्याने त्यांना गैर वागलेले बिलकुल चालत नाही. आमच्यासारख्या अधिकारी पुरुषांनी पावित्र्य पाळल्यानंतर त्यांचे वयाच्या 50 वर्षानंतर तेजात रूपांतर व्हायला लागते व हळूहळू ते पुढे त्यांच्यात पाहायलाही सापडते. पावित्र्य सांभाळताना अनेक तऱ्हेने व्यत्यय येत असतात, पण त्यामुळे आमच्यावर काहीही परिणाम होत नाहीत. परंतु जे व्यत्यय तसे आणण्याचा प्रयत्न करतात त्यांना मात्र शासन घडत असते. अपराधांना त्यांच्या योग्यतेप्रमाणे भगवंत कमी जास्त शिक्षा देत असतात. प्रत्येकाने मनाचे व शरीराचे पावित्र्य सांभाळणे आवश्यकच आहे. शरीर अपवित्र झाले की मनाला पवित्र राहणे अवघड असते. असे असल्यानेच आमच्यासारखी व्यक्ती सोवळे कडक पाळीत असते. बाहेर कुठेही गेलो तरी तिथे काहीही खाणे पिणे करत नाही. परंपरा सांभाळण्यासाठी या गोष्टी आम्हाला सांभाळाव्या लागतात. बाहेरगावीही गेल्यावर या सर्व गोष्टी कटाक्षाने पाळत असतोच. आपल्या आश्रमात ईश्वरी अधिष्ठान आहे. आपण आपल्या कार्याचा मार्ग आखलेला आहे. त्याची प्रसिद्धी वर्तमानपत्रात करायची नाही असे प्रथमच ठरवले आहे. अशा कार्याची प्रसिद्धी कर्णोपकरणी होणे आवश्यक आहे. तसे घडल्यानेच मानव समाज जागृत होतो. पूर्वीच्या काळी ऋषीमुनींनी अशाच प्रकारे कार्य केले होते. त्यांनी लिहिलेल्या ग्रंथाची कधीही प्रसिद्धी त्यांनी केली नव्हती, परंतु आजही आपण त्या ग्रंथांचे आधारेच जीवन जगत असतो. आपल्या भक्तांनी सुद्धा त्यांच्या सेवेची भक्तीची कधीही जाहिरात करू नये. भक्ती करतानाही कसलीही त्यामागे इच्छा ठेवू नका. भगवंतही एकदम तुमच्या मागे सगळी शक्ती उभी करीत नसतात. अगोदर ओघळ आला पाहिजे, मग लोंढा यायला पाहिजे आणि त्यानंतरच पूर यायला पाहिजे. हळूहळू संस्कार करूनच तुम्हाला तयार करावे लागते. एकदम तुमच्यावर जास्त जबाबदारी टाकता येत नाही. मनुष्य एकदम वर चढला तर तो पुन्हा झटकन खाली येत जिथे होता तिथे घरंगळत येत असतो. तुम्ही तुम्हाला आकलन होणारी शक्ती तपासून पाहत जा. ही शक्ती वायुरूपाने येत असते व जात असते. त्यासाठी विधायक विचार सतत यायला पाहिजेत. वाईट विचार येऊ लागले की ती शक्ती लगेच जाऊ लागते. म्हणूनच तुम्ही सतत सावध राहा. मनात वाईट विचार येऊ देऊ नका व आले तर त्यांना थारा देऊ नका. त्यासाठी तुम्हाला ईश्वर चिंतन करणे जरुरीचे आहे. तसे केले तर हृदयाला मृदुता येते व परमेश्वराची ओढ लागते. जीवनात परमार्थाची बाजू अतिशय पक्की असायला लागते. त्यासाठीच तुम्ही थोर संतांच्याही सहवासात जात राहा. तुमच्यासारख्यांना तेवढे पुरेसे आहे. तुम्ही सर्वजण संसारी असल्याने तुम्हाला कोणालाही अर्ध्या तासापेक्षा अधिक साधनाही करायला सांगत नाही. देवपूजेमध्ये सुद्धा तुम्हाला मोजकेच देव म्हणजे गणपती, बाळकृष्ण, शिवलिंग आणि अन्नपूर्णा यांच्या फक्त एकच मूर्ती असल्या तरी पुरे आहेत. या व्यतिरिक्त तुमच्या कुलस्वामी व कुलस्वामिनींची मूर्ती टाक जे काही असेल ते अवश्य रोजच्या पूजेमध्ये ठेवा. तसे पाहिले तर अखेरीस भगवंताची अनेक रूपे ही दिसायलाच असतात, परंतु त्यामागे एकच शक्ती असते. तेव्हा तुम्ही कोणत्याही क्षेत्राच्या ठिकाणी देवदर्शनाला गेलात तर तेथील देवमूर्ती आणत बसू नका व तुमचा व्यापही वाढवू नका.
तुम्हाला उपवासांच्या बाबतीतही वर्षातून फक्त 7 उपवास केले तरी चालतील, हे सांगितलेलेच आहे. संकष्टी चतुर्थीचा उपवास ज्यांना झेपेल त्यांनीच करावा. चतुर्थीचा उपवास तुम्ही चंद्रोदयाच्या आधी सोडला तर तो गणपती बिलकुल रागावणार नाही. तुमच्या उपवासामुळे कोणाचाच फायदा व तोटाही होत नसतो. लोककल्याणावर तुमच्या उपवासाचा परिणाम होत नसतो. तेव्हा संकष्टीच्या उपवासाचे दिवशी रात्री सूर्यास्तानंतर अर्ध्या 1 तासाने तुम्ही तसे ठरवून उपवास सोडत जा. त्यांनी काहीच फरक पडत नाही. उगीच जीवाची हेळसांड करू नका. भगवंताने जे शरीर दिले आहे त्याला उगीच क्लेश देऊ नका. उपवासाच्या मागे पवित्र भावना असणे गरजेचे आहे व शरीरशुद्धी त्यामुळे होत असते, हे लक्षात ठेवा. शरीरशुद्धी ज्यांना आवश्यक आहे त्यांनीच व्यवस्थित अन्नावर नियंत्रण ठेवून उपवास करायला हरकत नाही. परमेश्वराची सेवा करायला सगळ्यांना परवानगी आहे. सेवा करताना त्यात नाटकं करू नका. देवाला अशी केलेली नाटकं आवडत नसतात. आपला सद्भाव व्यक्त करताना त्यात साधेपणा, लीनता ठेवा. माझेही तुम्हा प्रत्येकाकडे लक्ष असते. मला तुमचे सगळे प्रकार माहीत असतात. मी तुमच्या दोषांवर नेहमीच पांघरूण घालून मदतही करीत असतो. तुमच्याकडे पाहता क्षणी सर्व गोष्टी समजून येत असतात. मी संशयी माणसांना कधीही जवळ करत नाही. हा आश्रम हे तुमचे घर आहे. येथेच तुम्हाला आधार मिळतो. तेव्हा तुम्हा सर्व भक्तांचे या कार्याला हात लावण्याचे कर्तव्य आहे. त्यासाठी तुम्ही सर्वांनी एकत्र येणं आवश्यकच आहे. पुरुष व स्त्रियांना बुद्धिमत्ता सारखीच असते, परंतु धैर्य मात्र पुरुषांचेच कडे असते. छत्रपती शिवाजींच्या पाशी बुद्धिमत्ता व धैर्य दोन्ही होते. त्यांनी राज्य करताना पत्नी असूनही कोणालाही सत्तेमध्ये सहभागी करून घेतले नाही. जे भक्त गुरूंचे कार्य करतात त्यांनाच शिष्य म्हणतात. जे ते कार्य करीत नाहीत त्यांना शत्रू म्हणतात. अध्यात्मज्ञान म्हणजेच वेदविद्या. हीच विद्या भूषणावह आहे. म्हणूनच तिचा प्रसार करण्याचे कार्य मी हाती घेतले आहे आणि भगवंतच ते पूर्ण करून घेतीलच. भक्तांनी दानधर्म करून ह्या स्थानाशी विनम्र राहावे. त्यामुळेच त्यांचा उद्धार होईल. आपल्या गुरूंच्या कार्याशी एकरूप होणं म्हणजेच त्यांच्याशीच एकरूप होणं होय. गुरुबंधू आणि भगिनींनो, आजचे हे हितगुज पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण. या हितगुजाच्या पुढील भागासाठी पुन्हा भेटूया उद्या सकाळी 6 वाजता. श्री गुरुदेव दत्त.